जय भीम, नमो बुद्धाय। तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, जय शंभूराजे, मासाहेब जिजाऊ, संत गाडगे बाबा, सर्वच महापुरुषांना प्रथम अभिवादन करतो। आणि आताची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर दोन शब्द बोलायचे आहे, लक्षपूर्वक ऐकावं। मित्रहो, परभणीमध्ये 10 तारखेला जे काही झालं त्या माध्यमातून आपल्यासमोर थोडेसे विचार विमर्श करायचा विचार करतो आणि ते मुद्दे आपल्यासमोर मांडतो। लक्षपूर्वक ऐकावं। प्रत्येक वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना होते त्यावेळेस प्रशासन, पोलीस प्रशासन असं सांगते की तो मनोरुग्ण होता। आता हा मनोरुग्ण एक ग्रामीण विभागातला होता। मग ह्या मनोरुग्णाला काय हेलिकॉप्टरने आणून सोडलं होतं का डॉक्टर बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर? जर हा एसटी मध्ये जरी आला असेल तरी पण बस स्टँडवर बरेच लोक असतात, बस स्टँडला दगड मारायला पाहिजे होते। त्याच्यानंतर रेल्वे स्टेशन बाजूला होतं, रेल्वे स्टेशनवर जाऊन दगड मारायला पाहिजे होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच कसा कळतो या मनोरुग्णाला? आणि ताबडतोब त्याला वाचवण्यासाठी पोलीस प्रशासन तिथं सज्ज होतं। म्हणजे हा ऑटोमॅटिक कट वाटतो किंवा नाही वाटत, हा माझा प्रश्न आहे। एखाद्या ठिकाणी एखादी वारदात जर झाली तर तो व्यक्ती अक्षरशः तिकडं मरतो, परंतु पोलीसवाल्याला जोपर्यंत तिथं पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट घेऊन कोणी जात नाही तोपर्यंत त्यांना कळत नाही। हे कसं काय पोलीसवाल्याला कळालं? पोलीस प्रशासन मनोरुग्णाच्या इशाऱ्यावर काम करते का? हा माझा मुद्दा आहे। त्याच्यानंतर लोक भावनिक झाले, बंद पुकारला, परंतु त्या बंद मध्ये कोण थिलंगी टाकली? प्रत्येक वेळेस 16 वर्षे आमचा लढा नामांतराच्या विरोधामध्ये चालला, त्यावेळेस बी आमचे जी पिढ्या बर्बाद झाल्या त्याला कारणीभूत प्रशासन आहे। त्यावेळेचे डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, IPS अधिकारी आम्ही त्यांना पाहू इच्छितो होतो। त्यावेळेस दंगली झाल्या आणि त्याच्यामध्ये क्रायमिनल रेकॉर्ड तयार झालं त्या मुलांचं, त्याच्या जिंदग्या बर्बाद झाल्या। प्रत्येक 5 वर्षाला 10 वर्षाला असे प्रकरण घडून आणणारी ही सरकार, कोणतीही सरकार असू द्या, आणि त्यावेळेस आमच्या लोकांचे जे मुलं शिकलेले असतात ते मुलं त्याच्यामध्ये त्यांचं नाव न घेताना, ते तिथं नसताना त्यांचे नावाचं रेकॉर्ड तिथं जाते पोलीस स्टेशनला, कसं जाते? याला जबाबदार कोण आहे? पोलीस प्रशासनाने आता हल्लीच्या काळामध्ये 163 कलम लागू केला, 144 खलास झाला। कधीपासून लागू केला पोलीस प्रशासनाने 163 कलम? त्याचा आधारस्तंभ काय आहे? त्याची ओपनिंग कधी झाली? कधीपासून अंमलबजावणी झाली? हे पोलीस प्रशासनाने स्पष्ट करावं। अरे पोलीस प्रशासन बी हे काय कोणत्या आमदारा खासदाराचे मुलं नाही। पोलीस प्रशासन मध्ये बी सर्वसामान्य लोकांचे मुलं आहेत। आणि यांचे जे वरिष्ठ अधिकारी IPS असतील, कोणी कमिशनर असतील, आयुक्त असतील, त्याच्यानंतर SP असतील, त्यांच्या इशाऱ्यावर यांना ते काम करावं लागतं। सहकारी
नोकऱ्यामध्ये असल्याच्या दृष्टिकोनातून. अरे या देशाचं दुर्भाग्य एवढं झालंय की 700 जवानांनी आत्महत्या केल्या. 42,000 जवान सुट्टीवर आहेत. जे देशाचं रक्षण करतात त्यांच्या सोबत असं होतंय. या पोलीस प्रशासनाने समजून घ्यावं की तुम्ही काहीच नाही त्याच्या बाई. तुम्ही गल्लीपुरते, तालुक्यापुरते, जिल्ह्यापुरतेच आहात. जर जे सीमेवर देशाचं रक्षण करतात त्यांच्या सोबत असं होते तर तुमच्या सोबत काय होणार याचा विचार केलाय कधी? जॉब विचारायला पाहिजेत SP ला, कमिशनरला, आयुक्ताला, DSP ला, IG ला. काय भानगडे? अरे कायद्याची पायमल्ली तुम्ही करताना आम्हाला सांगता की कायदा सुव्यवस्था पाळा. सर्वसामान्य लोकांना कायदा सुव्यवस्था आम्ही आतापर्यंत तेच पाळत आलो. मनुष्याने यायचे मोकार सुटले. जे जे बाबासाहेबांच्या विटंबना केल्या ज्यांनी ते मोकार सुटले. परंतु याच्यानंतर असं होणार नाही. आम्ही त्याला योग्य टायमाला तीच सजा देऊ जे लोकांना मान्य असेल ते. काय करतात? पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जातात, 4 महिन्यानं 6 महिन्यानं सोडून देतात. जाय म्हणतात तू झाला आजाद आता. कुठले गुन्हे लावतात? अरे देशद्रोहाचा गुन्हा लागाय पाहिजे. संविधानाची विटंबना झाली, बाबासाहेबांची विटंबना जर झाली ना, काय केलं त्या महापुरुषांनी? काय त्यांची गलती होती तुम्हाला सर्वांना अधिकार दिले त्याची? सर्वच नालायकपणा करतात. तो नालायकपणा थांबवा. आमदार असतील, खासदार असतील, हायकमान असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, सर्वसामान्य लोकांचं आव्हान आहे. आज आम्ही निवेदन दिलं आणि आमचा मोर्चा होता. तो मोर्चा जमावबंदीच्या दृष्टिकोनातून नाकारण्यात आला. आम्ही काय आतंकवादी हो का भारतातले? आम्हाला मोर्चा बी काढायचा अधिकार नाही. तुमची जमावबंदी चालू झाली, आचारसंहितेमध्ये लाखोच्या सभा घेतल्या तुम्ही, तेव्हा तुम्हाला आचारसंहिता नव्हती का? कुणाच्या इशाऱ्यावर नसताय? अरे शरम वाटते तुमच्याकडे बघून शेनी. पोलीस प्रशासन असेल, तुमचे आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, एक नंबरचे नालायकपणे करायला सोडून द्या. पब्लिकचा उद्रेक लय बेकार असतो. पब्लिक एकदा विद्रोह करायला सुटली ना, कुणाच्याच बापाचं ऐकत नाही. ही बी गोष्ट लक्षात ठेवा. पब्लिक पेक्षा पोलीसवाले जास्त आहेत का तुमचे? काहीतरी विचार करा. जरसा देशाचा विचार करा. अरे देशातल्या महामानवाचा विचार करा. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मागं पडला. नालायकाईनं सांगितलं की हवा जास्त होती. हवेनं पुतळे पडत असतेच होय? सरदार वल्लभभाईचा पुतळा का नाही पडला? आम्हाला प्रत्येक महापुरुषाविषयी आदर आहे. आम्ही कोणत्या महापुरुषाचा द्वेष करत नाही. अण्णाभाऊ साठे असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, छत्रपती शिवाजी महाराज असेल, महात्मा ज्योतिराव फुले असतील, संत गाडगे बाबा असतील, संत तुकाराम महाराज असतील, माऊली ज्ञानेश्वर असतील, यांच्या सर्वांच्या बाबतीत आम्हाला आदर आहे. परंतु या महापुरुषाच्या नावावर जे तुम्ही बाजार मांडला ना, बंद करा. अन्यथा आम्ही या बाजारामधून बाहेर जर निघलो तर तुमचं लय अवघड होईल. प्रशासनाला चेतावणी आहे सर्वसामान्य लोकांच्या माध्यमातून. खूप झाला नालायकपणा. जरा सुधरा. जनता तुम्हाला माफ करणार नाही.
तळमळ वाटते. ज्याला आदर्श असतो, आदर्श पुरुष आहेत ते, त्या माध्यमातून तुम्ही असे कुठलंही प्रकरण झालं की त्याला मनोरुग्णाचं स्वरूप जर देत असाल ना, त्याला कोंडून ठेवा, कोणत्या बी पागल खाण्यामध्ये बाहेर सोडू नका. नाहीतर असं ना व्हावं एखाद्या वेळेस पब्लिकनं त्या लोकांना सोडून द्यावं आणि पोलीस प्रशासनावर डामकं काढावं, हे बी होऊ शकतंय, लक्षात ठेवा. पोलीस प्रशासनाला वाटत असेल आम्ही लय मोठे हो, तुम्ही काहीच नाही, आमचेच आहेत ते, आमचेच बांधव आहेत सर्व, SC ST OBC मराठा कुणबी यांच्यातलेच आहेत पोलीस प्रशासन मध्ये. कोणत्या मंत्र्याचा मुलगा नाही, कोणत्या खासदाराचा नाही, कोणत्या आमदाराचा नाही. आणि आमच्यात आमचे झगडे लावणं बंद करा. हे जर सर्वसामान्य लोकांच्या आणि पोलीस प्रशासनाच्या जर लक्षात आलं ना, तुमचं लय अवघड होईल. तुम्हीची अहमियत एवढीच राहिली आता, तुम्हाला फुलाची माळा घालायची गरज नाही राहिली. याच्यानंतर लोक जर खिजले, अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, आमची अशी मनशा बी नाही, परंतु लोक जर खिजले ना एखाद्या वेळेस, फुलाच्या ऐवजी तुम्हाला चपला बुटाच्या माळा घालतील. मग तो आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, कोणी असो. कारण तुम्ही जे जगता ते आमच्या पैशावर जगता. तुम्ही कोणताच आमदार, खासदार, मंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती कोणाच्याच वावरात कुंदा खंदून पैसे आणून देत नाही. आमच्यावर सगळा देश चालतोय. सर्वसामान्य लोकांचा टॅक्स सप्लेचा पैसा आहे, लक्षात ठेवा. लय झालं, डोक्याच्या वरी चाललं. हा देश रसातळामध्ये नेऊन घातला या प्रशासनाने, या सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी. कितीतरी कोटी रुपये लोकांचे तर बुडवलेच यांनी. ज्या कंपन्या चालत होत्या त्या माध्यमातून, पॉलिशा होत्या, ह्या त्या सर्व काही द्या, हे ते पैसा, सर्वसामान्य लोकांचा पैसा बुडवला. आणि आता फक्त अडाणी त्याला वाचवायच्या मागे लागले. सेबी, माधवी बुच, तीच त्याच्या कारभारामध्ये पार्टनर आहे. काय धंदे झाले. अरे देश, ह्याच्यामुळं देश परत तांत्र्यामध्ये जाईल. अजून या भारतावर दुसरा कोणी येऊन राज्य करेल जर अशीच परिस्थिती राहिली तर. परंतु तुम्ही याच्यावर अवलंबून राहू नका, कारण आता लोक लय हुशार झालेले आहेत. आता तुम्हाला सुट्टी मिळणार नाही. त्यावेळेस कोणाला इंटरनॅशनल कोर्ट कळत नव्हतं, त्यावेळेस मानव अधिकार कळत नव्हता, परंतु आता सगळ्याच लोकांना मानव अधिकार कळतो, इंटरनॅशनल कोर्ट कळतंय. आणि जेवढं बी बॅकग्राऊंड आहे ते सगळं लोकांच्या समोर आहे. ह्या देशामध्ये नाही, बाहेर देशामध्ये राहून शिने तो डॉक्टर संग्राम पाटील सांगतोय, चुकीचं नाही त्याचं. कोरोनाच्या संदर्भामध्ये बी त्याचे ट्रीटमेंट आले होते, परंतु कोणत्याच लोकांनी त्याचे ट्रीटमेंट ऐकले नाही. काय चालू आहे भारतामध्ये. दवाखान्यामधले डॉक्टर लोक कोणत्याही माणसाला थोडासा त्रास झाला की नाही नाही नाही, तुम्हाला तुमचं हृदयविकार आहे, फळाण आहे, विस्तार आहे, चला ऑपरेशन करायला, त्याला 5 लाख तिकडून भेटते दवाखान्यावाल्याला. तो इकडे ह्या माणसाचा न काही असताना त्याला आधू करून ठेवायला लागला. दलिंद्र हो, सुधरा. लोकांची ह्याच्या माध्यमातून लय फसवणूक चालू आहे. 2 महिन्यापूर्वी माझ्या मित्राचंच असं झालं. अक्षरशः परेशान आहे तो माणूस. कोणाकडे व्यथा मांडायची त्यांनी.
इकडे लागले मुंबईला आम्ही 5 लाखाचा निधी द्यायलो दवाखान्याला आणि 10 लाखाचा द्यायलो. काय अर्थ त्या माणसाला आदू करायले तुम्ही? तो माणूस कोणत्याच कामी राहायला नाही ना. बंद करा नालायकपणी. आणि डॉक्टर लोक तर एवढी लुटायला लागले तो काय हदीच्या पार. 35 रुपयाचं सलाईन असते, एक सलाईन दिलं की 1200 रुपये घ्यायले. एक इंजेक्शन दिलं आणि गोळ्या लिहून दिले की 1000 रुपये घ्यायलेत. झाडाला लागलेत का पैसे? कुठून आणायचे सर्वसामान्य लोकांनी? सर्व लोक बेरोजगार आहेत. शेतीमालाला भाव नाही. 150 रुपये तेल आहे आणि 3800 रुपये क्विंटल सोयाबीन आहे. काय त्यांनी शेती पेराव का पडीत राहू द्यावं? लाजम काजम करतात लोक. लाजा वाटू द्या राज्यकर्त्यांना जराशा. अन्यथा लोक जर फिसकले नाही एखाद्या दिवशी तुमचं जीणं मुश्किल करून टाकतील. ही हात जोडून विनंती आहे. जय भीम.